बसलं पाणी टाकूनच राहिला तू. अरे बस झालं नाही, टंग टंग झालं नाही, टंग टंग टंगरा झालं ना. नाही होत ना अजून, आता आटत नाही घेतलं मग तेवढं पाहिजेच ना. मग रस्ता काय पैसा मग माहित नाही का, फुरकेच मारते निरा. मग तू आता शंकेचे बाबा हे ते दोन दोन पेटा काय काय तेवढ्या महाग आहे का ते. नाही हे पा आता नको करू सर. हे पा म्हणलं पानवडा भाजी म्हणलं का नाव ठेवते आपलं. मग काय काय भाजी केली म्हणून तुम्ही. राहू दे आता, हाय तेवढं बस झालं. आलं वाटे बा मारत्या, झालं वाटते रोटावेटर नाही का, फ्रेश ग्रेस आलं वाटे बा. अरे आले का मारत ना, आले का म्हणलं झालं रोटावेटर. झालं बा एक खेपचं काय मा भिंत सगळे कपडे का धुळल्यानं खराब झाले. हो ना, शेवटी आता म्हणलं हातपाय तोंड धुतले इरीवर आणि चला म्हणलं आता. काय कुठं आहेत ते, झालं नाही का अजून, आटपलं नाही का. पण आता झालं फोडणी दिली आता. हो फोडणी दिलं बस. आता रस्सा गरम झाला की बस बसच काम आहे आता. पण मग आता हे कुठं आहे, बाकीचे कुठं गेले. झुमर भाऊ, काशीनाथ भाऊ हे कुठं आहेत म्हणलं. आता ते पाणी आणायला गेले. हो झुंबर भाऊ गेले पाणी आणाले, ते काशीनाथ भाऊ गेले निंबा आणाले. याचे बाबा डब्बा घेऊन गेले, येतो म्हणे बात आता फ्रेश होऊन. अरे बाबा, झालं बाबा काय आले का डोक्षे आहे का तुमचे. दिला झुंगारा दिला तुम्हाला. अबे त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणलं तुम्हाला, लक्ष ठेवा ना जराशी. गेले असेल ते थंड घ्यायला गेले ते, सांगतो मी तुम्हाला 100%. तसं काही नाही मारती, आम्हाला म्हणे फोडणी देऊन द्या. तोपर्यंत आलोच म्हणे निंब घेऊन पाणी येते, मग कसं जेवायला मोकळं. तसं काही नाही, तुला वाटते तसं काही नाही. नाही नाही नाही, अरे बाबू चाल ओळखत जा ना तुम्ही. मग काय तर लय हुशार असते ते बाबू, असं लक्षात नाही येऊ दे. मग दारूच्या दुकानापाशी गंमत पाहिजे तू एखाद्या दारू पिणाऱ्याची. अरे म्हणलं असा पाहिजे इकडे तिकडे कोणी आहे का, ओळखीचं आहे का, घुसकून घुसते अंदर. कुटकून आपला गिलास मारला रे मारला की बिलकुल तोंड पुसलं की बाहेर येऊन असं अरे काय झालं. बिलकुल वैकू येऊ देत नाही वैकू. मग इतके चलाक असतात नाही. तुम्हाला 100% सांगतो, झुंगारा दिला आणि गेले ते एका ठिकाणावर. पण आणलंच नाही त्यानं, थम्सअपच आणली नाही म्हणे, थम्सअप भुलली म्हणे. थम्सअप आणते आता, कोटर पडली असेल त्याच्या पोटात. हे बा मी काय म्हणतो, याच्यावर झाकण ठेवा आणि त्याच्यावर गोटा ठेवा. तोपर्यंत आपण त्याला पाहून येऊ लवकर. नाही तर हे बा सांगतो ना, ते का लागले ना सुचू देणार नाही आपल्याला. चला लवकर, काहीतरी कारनामा चालू आहे द्यायचा. काय तू म्हणतो हो मारती, बरं पाहू ना, काय हरकत नाही ना. झाकण ठेवून देते याच्यावर, मी गोटा ठेवतो ये. पाहू मग कुठं आहे का. बरं चला चला मोठं. बाकी काय म्हणा काय ठुमऱ्या मावळ झाला बस. नेक्स्ट माझं टेन्शन एकदम कमीच करून टाकलं तुम्ही. आटाटल्या का त्या दुकानदाराच्या तोंडावर 11,000 फेकून मार तुम्ही. त्या दलालाला म्हणतो सांगतोय किती पैसे आहे. बाकी लोड घ्यायचा नाही आता. फक्त मला आता तुम्ही सांगा, मी फोन काही करू यायले. धमकी काही द्यायची सांग मला तू फक्त. 60 लाख रुपये मला कोणत्या हालतीत नाही आता तुम्ही काढून द्या. नाही करू करू थांबा, जेवणं हो द्या ना आपले. जेवणं झाले की सांगू ना त्या कधील बुड्याले. एक नंबरचा नालायक माणूस आमच्या गावातला. बराचं नाटक करते का पैशासाठी बराचं. इतक्यापर्यंत खालच्या स्तरावर इतका नालायक माणूस कधील बुडा. मुक्षराम झुटक्या त्याच्यापेक्षा नालायक. त्याचं पोट्ट त्याचे खानदार पुरे नालायक खायला पाहिजे. मारत्या देडगड्या मला म्हणे तुझ्या घटस्फोट होत होता म्हणे. बेवड्या म्हणे तुम्ही नालीत लोहेत जा म्हणे तुम्ही. त्याला माहित आहे का बाई काय पोच आहे तर. अरे लगा मला भिकार तोटा मापाशी मी 30 लाख आहे, तास पैसे आहे का. सांगतो ना मी, 500 रुपये काढले त्यानं. माय 500 रुपये रोजानं सांगायला म्हणे. टाली चांगले फुल भरा म्हणे. नालायक कोणाचं अबे लगा रोजानं काय येत होतो मी. ते सनसनीच्या घरची बाई रिपोर्ट देते म्हणून शिवलाल म्हणे मुके बसा म्हणून आम्ही गफा. नाही तर लगा आतापर्यंत या डुमण्याच्या घरा पडून अर्जुन नेला असता. अरे जाऊ द्या, 16 पिस्त्याच्या मारती ढुटकेचा आणि त्या मुंगशाचा. हो ना, डेंटक्याच भेटला त्याला भारी. हो चांगला बिलकुल यशनं सावरली त्या याची. काय सांगा लागते. पण आता मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही. हे इतकाला पैसा लेखो तुम्ही घरायनं ठेवता, तुमचे दाट्टे सारखे नाही. एखाद दिवशी झोडपा गिडपा बसला तर लेखा आपट होईल ना. ते पैशाचं जरा बरोबर पाहिजे बा तुम्ही. अरे झुमरे आपले पैसे जाते म्हणते सांग आता. अरे तुम्हाला काय माहिती आहे जबरा. दिमागाचा खेळ आहे म्हणलं, कोणाच्या ध्यानात येणार नाही. मग 9 जणांचे पैसे 1 रुपया आमचा उडवणार नाही कोणी. मग जागाच तशी आहे ना आमच्या गावाल्याची ठेवायची. बोलता कोणती जागा जमिनीत रोवून ठेवले का रे बा. फरशी गिरशी खाली. काय सांगा तुम्हाला, कोणाला सांगत नाही बरं आम्ही अशा गोष्टी. पण आता जाऊ द्या, आपण आपलेच आहो. तुम्ही काय परके नाही आमच्यासाठी. तर सांगतो ना, सिलेंडर असते का नाही, सिलेंडर कापला आम्ही. आम्ही म्हणजे भाड्यानं ते कधील मोठा आहे का नाही. त्यानंच सांगितली आयडिया. असं असं करा म्हणे. त्याच्यात कोणी पाहतही नाही म्हणे, काहीच नाही. सिलेंडरमध्ये आमचा माल आहे सगळ्या लोकांचा. वा म्हणजे सिलेंडरमध्ये पैसे ठेवले नाही म्हणजे कापकूप करून बापा. कसं कापलं बाटे. कटर आहे ना त्या भाण्यापाशी. कंदील बुडा काय नाही करत. सगळ्या सोयी लावल्या त्यानं. मास्टर माइंड माणूस आहे. मग शांताराम घनघणी, शिवलाल टोयगोट्या, मामा लुटेऱ्या सबन सामील आहे याच्यात. मग घबाळ गँग आहे आमची, घबाळ गँग 11 लोकांची. मग तुम्हाला काय माहित आहे. असं आहे नाही का. बरं बरं म्हणून असलं का मुंगशीराम कसा जरा टाईट बोलून राहिला माझ्या संग. त्याला वाटतं मापाशी काय कमी आहे आता नाही का. अरे थांबा मी 60 लाख उडवतो आता. बरं बरं चला आता जेवणाचं पाहा लागेल ना काही. भुका लागल्या ना. तर चला मग आता नाही का, जेवण करून घेऊ. पण मी काय म्हणतो, आमचं नाव सांगू नका बा. आम्ही सांगितलं म्हणून असं. हो तुमच्या हिशोबाने तुम्ही सांगता. मला लागला म्हणा पता. देता का नाही बस एवढं काम करता तुम्ही. म्हणजे आमच्या रापत येणार नाही. तुमचं नाव काय सांगतो मी बरोबर सांगतो काय सांगायचं ते. चला पहिलं आता जेवणाचं पाहू. चला चला चला.
पहा म्हणलं पहा रे भाऊ पहा कसे झुम शराबी झुम हाय काही वाजवा लागते काही अबे आपोआप डोल देते पाय पोटात पडली की पहा पहा कसे नाचून राहिले हा झुम शराबी कवाली म्हणून राहिले. मैं शराबी हो शराब में होता दो नाचती बदल कौन नहीं है मुझे बताओ जरा. चला बस झालं अजाबरा आता चला जेवण करून घेऊ. मग काय तर ते मारत्या एक तास उकळ खाऊन घेतले का आता. चला चला झुमरे चल लवकर चला इकडे चला. अरे बाबा खोपडी इकडे आहे ना राजा तिकडे कुठं चालले. अरे इकडे खोपडी आहे ना तिकडे कुठं चालले. तुम्हाला माहिती आहे का मला माहित आहे इकडे आहे ना इकडे. अरे बेवडे हो तिकडे आहे ना तुम्हाला समजते का लेको माय वावर मला माहित नाही का तिकडे खोपडी आहे ना तिकडे. इकडे आहे ना तुम्हाला जास्त चढणे वाटते. अरे इकडे आहे ना बे हो इकडे इकडे आहे ना बे. अरे इकडे आहे का तुम्ही. अरे इकडे आहे तुम्ही आमच्या सगळ्या या इकडे. अरे मारती हे कुकडे चालले रे ते तिकडे चालले ना का ते आपली खोपडी कुकडे हे चालले कुकडे कसं काय म्हणलं घरी चालले का बे. पण आता पात्रा तुम्ही मजाच पावा यायची हो यायले रस्त्याने सुसून राहिला खोपडी कुकडे आहे बा आणि भाजी कुठे शिजून राहिली ते चालले तिकडे हो पा आता अजून पलटले वाटते का रजा सांगा कठीणच काम आहे बा हो पा हाय तिकडे चालले कैची इकडे येते तर जाऊ दे तिकडे हिंडा म्हणा बा हो ठिकाणावर येसान तर या आता चला आपण जेवण करून घेऊ हो काही मजा नाही आता चला चला लवकर लवकर चला. इकडे कुठं आलो बे आपण अरे कुकून फिरून आलो तर इथंच येऊ राहिलो आपण ह्या झाडापाशी काय तर झाड बे हे इथं कसं काय आपण फिरून इथंच काऊन येऊ राहिलो. अरे काय सागरराव अजाबराव फिरून फारून इथंच येऊ राहिलो आपण. अबे तेच म्हणून लागलो ना मी तुम्हाला इकडे चला तू म्हणता तिकडे चला काही इकडे जाता काही तिकडे जाता काय खोपडी कुठं आहे मला नाही समजू लागलं. नाही आलं बा ध्यानात आला आता. चकवा आहे चकवा हो किती आपल्याला कुठे फिरवर बरं हात दे एकाच जाग्यावर चकवा आहे इथं चकवा आहे कुठेतरी. मी काय म्हणतो जराशे बसू आपण मग चकवा चालला जाईल मग आपल्याला रस्ता दिसर बरे बाई पुढे सांगे चकवा असते बरे ते बसा खाली बसा. कसं काय काही समजून नाही जेवायला बसा तर त्याने म्हणाले कसं तुम्ही जेवले कसे काय आम्ही याच्या आधी नाही जेव्हा तर हे आता पळले का काय झालं काय नाही द्यायचं का झोपले तिथं काही समजायला मार्ग नाही बा नाही का मला ते संख्येला पाठवा का बोलवाले त्याले कारण की ते तेवढ्यातच फिरून राहिले इकडून तिकडे जाते तर इकडे येते तिकडे जाते नाही जमन का. तसंच करावं लागलं नाही का बरं संकेत मी काय म्हणतो जाता का तू आणता का त्याला बोलावून त्या झाडाखाली बसले होते तिथं जाय बरं पाठवून मी आणतो बोलावून तिकडे पाहिजे अजून संकेत हो इकडे तिकडे घेऊनच येते संगच घेऊन येतात डायरेक्ट नसतात आपल्या गाजा डोक्याले हो मग आम्ही यायले फालतूच आणला आपण या काशाले झुमरायले कुठं आणाच्या लायकीचे नाही हो बरं झालं आता वावरात थांबून काही नाही तर गावात नाही राहायचं काय तमाशे करणं चालले इथं तिथं हे पाहणं बेकार लोक आहे बा बेकार आहेत. पण मारती हो ना वर्ष 2 वर्ष झाले काही आता झुंबर मामा दारू घेतली नाही हो आता मी पाहून आहो ना आणि काशीनाथ भाऊनी नाही घेतली किती वेळ आता समजा गाडीवर येत जाय पण दारूचं नाव नाही घे आणि आज म्हणलं कसं काय घेतलं असं नाही ना काहीच नाही ना फक्त द्यायची समजा मैफिल बसायला पाहिजे हो आता मावसा माहीत नाही का पहिल्यापासून तिथूनच फोन केला असं आपण याच्या आधी पाहिजे रे या तुम्ही मी घेऊन येतो त्याचं ठरेल असते सगळं मग काय आता गुंपा मावशी इथं नाही हो त्याचंही धाक नाही आणि दुसऱ्या गोष्टीचं काय इथं वावरात हो आणि आपल्यासारखेला तर येऊ घुमून राहिले ते त्याला यायला काही समजतच नाही का पण आपल्याला समजते ना काय याचे नखरे चालू आहेत पण आपल्याला काय करावं लागते नाही का हो प्या तुमच्या पैशाने आम्हाला काय घेणं नाही मराले को लोया तिकडे कायच्यात नाही पण आता संख्या काय सांगे आता त्याच्या बुड्याकडे कर्ज आहे म्हणते म्हणून टेन्शनमध्ये आहे माय बाबा म्हणणे का ते मग आता एवढं टेन्शन असल्यावर काही दारू घ्यायची गरज आहे का हेच तर दुनियाभराची कामं लफडे द्यायच्या मागं म्हणूनच घेते ना बाबा ते टेन्शन पायी मग त्याला वाटते दारू घेतलं की टेन्शन कमी होते पण त्याला हे समजते का दारूनं कोणाचं टेन्शन कमी झालं म्हणून उलट अधिक वाढते घरच्याचं कारण की आता हे जर दारू पिऊन अशानं जर फुफ्फुस सळले तर नाही का दवाखान्यात न्यावं लागेल काही दिवसानं राहिले कर्ज फेडायचे यायले वावर का लागेल 2 एकर हे बरोबर आहे मारती नाही का हो ना दारू ना लय कुटुंब उद्ध्वस्त झाले पण नाही का हो ना कारण की कसं आहे दारू पायी माणसाचं काही बरं वाईट झालं की त्या बाईवर लोड येते घर कुटुंब कसं चालवा संसार कसा करा सर म्हणजे बेकार काम होऊन झाले नाही का हो ना लेखाचं बेकार म्हणजे वनवासी होऊन झाले पोट्टे
अरे कुठं जायचंच नाही लागत ना, आपल्याच गावातली पहा ना तुम्ही गोष्ट. जगनचे बाबा देवलाल भाऊ किती मारत जाय बाईले. सविता बाईले मारणं, दारू पिऊन येणं, ठोकणं, पैसे चोरणं, गंज इकणं, स्टो इकणं. किती खराब परिस्थिती होती त्याची. शेवटी बाई कटावून तिकडे गेली होती लेकरं घेऊन. तिथं तिच्या मायाने ठेवलं का, गुंपाबाईने ठेवलं का. मग आपल्याला वाटते गुंपाबुडी लय चांगली आहे, कायची चांगली आहे. 4 दिवस ते सविता बाईले राहू नाही दिलं. म्हणे बाबा खोपळं कर म्हणे, बा माया पोरगं नाही म्हणते. ते तिकडे होतं झुमऱ्या पहिले सुरतले का काय हिरे घासायला गेलता काय माहित, कायले बेवड्याला का. मग अशी परिस्थिती आहे त्याची. शेवटी आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो ना, झाबरून मी, तर आम्ही कंडिशन पाहिली, ते घेऊन येऊन राहिले ते बा इन्नाचे गड हे भारे. जगण्या होता, ती पोरगी चिंगरी होती. मग शेवटी त्याची चहा प्यायला गेलो तर कंडिशन समजली, झोपडपट्टीवर राहते म्हणून. मग कोशिश केली आम्ही, शांताराम भाऊ हे ते मागं लागले, तरी कुठं दारू सुटली या माणसाची. मग काय तर अशी परिस्थिती आणि यायला ते समजत नाही. संख्येच्या बुडावर हेच कंडिशन येणार आज ना उद्या. मा बुडा तेच म्हणते दारू पिऊ नका रे बा, हे काशा पेन आहे ना मा बाबा सांग राहायचं. तर माहीतच आहे ना रे बा, शिवलाल भाऊ सगळे धंदे करतील पण दारू काहीच नाही घे. हो ते मग घेत नाही. ते जा म्हणते बा तुम्ही पिऊन या, आम्ही बाहेर थांबतो. मग किती पार्ट्या आणि ते आता देवदास भाऊ पार्ट्या निवडणुकीत किती दिल्या त्या, काही जिंदगीत दारू नाही पेल शिवलाल भाऊ. असं आहे ना ते. मग ते कसं असते बरोबर, म्हणजे कडब्यात जायचं पान नाही लागू द्यायचं, असं काम पाहिजे. तरी कुठं दारूवाला वाचते. नाही तर हे पाय ना आता कसे लूट झाले, पाहिलं नाही आता. बोल नाही सुचत नाही त्याला. मग काय तर ते आले रे बा, आले म्हणलं ती युरायला डल डुलत. नाही ना बाबू संकेत, अरे आम्ही खायले दारू पिलो. चाल कुठं आहे जेवायचं, झालं का तुमचं? किती वाट पाहू लागलो आम्ही, कोणाला का आवाज नाही देत, काही नाही. चला चला. आले वाटते नाही का. हो पाहिजे म्हणलं मुकाडान राहायचा. हो फालतू एक शब्द बोललं की 10 शब्द बोलतात ते. चला घ्या आपल्या प्लेटा काढा, सुरू करा. काय बेकार काम नाही का, जेवण सुधरून नाही राहिलं बा. अर्धी भाकर नाही खाल्ली आता, फुरके मारते निरा ठसके परेशान. अरे हे भाड्या, काय हसूर खाऊ राहिला बरं तू? कोणाला हसूर राहिला तू? इथं का पागल बसलाय का म्हणलं? दात काढून राहिला का? घरातल्या घरात हसूर राहिला तू? काय बोलू राहिला तू? काय राजेश बोल, मी काय हसलो बा तुम्हाला? मी तर जेवणच करून राहिलो होतो, सांगा बा तुम्ही. अरे सगळं समजते बाबू आम्हाला. हसू नका तुम्ही. काही तर नाराज कोण आहे मला माहित आहे ना. डुबण्या मारते बाबू. तू काय सांगू राहिला बोले? लेका ऍक्सिडेंटवर पायला पुरत जातो या. मोठ्या ट्रॅक्टरवर सांगू राहिला. उलीसा डुकडुक्या घेऊन चालला लेका. आम्हाला काय सांगू राहिला तू? हसतं लेका. आता 1 लिटरचं काय आलं इथं आता ट्रॅक्टरच्या, काय कोणत्या गोष्टी कुकडे आणि कायचं काय लावता राहायच्या. भानावर तरी आहे का तुम्ही? फालतू दिमाग खाऊन राहिले, डोकसं खाता राहायच्या. जेवण बा सुकान तुम्ही जेवण आम्हाला जीव द्या, फालतू डोकसं खाऊन राहिले. अरे बाबा लय डोकसा आहे तुला. हो रे हो रे हो रे. हुशार राहिला का तू? उपसरपंच नाही झाला ना तू? अबे लय ताकद लावली तू हरामखोरा. पण कोणी उपसरपंच केलं नाही तुले. 80% लोक आहे ना याले मतदार केला लाईने पाटलाले. बघ नाला खायला का तू? आता ते काय विषय आला इथं आता. अरे बा ते झाले असं उपसरपंच, मग मी काय म्हणून राहिलो काही. तुम्ही राजा 100 मिली घेणार आणि 150 मिली अंगात आणणार बस, याच्या पळे काही नाही. जरा कमी प्या ना. ते जेवणाचं सुसून नाही राहिलं तुम्हाला. ते प्लेट कुकड्या आहे, भाजी कुकड्या आहे, 1 प्लेट भाजी नाही जेवण होऊन राहिलं ना. अर्धी भाकर नाही खाल्ली आता लोक निरा राजा फुरूक फुरूक करता, ठसकेन ढमकन टमकं बोलून राहिले. मार द्या माणूस किती बोलणार तुला काय आठवण आलं बे? आम्ही का बेवड्या आहो का? कोण पेलं बे दारू? कोण पेलं म्हणलं? कोण म्हणते दारू पेलं? तुम्ही खायला बा, आम्ही सावं दारू बिदाडे. मग काय तर तुम्ही सायसूद लोक. हो ना, आम्हाला सुसून नाही राहिलं. हो ना, साधं जेवण नाही होऊन राहिलं तुमच्या ज्यानं. घास कुकडे चालला माहीत नाही तुम्हाला. रस्ता नाही दिसेन तुम्हाला कुठं खोपडी आहेत. सांगून राहिले गोष्टींचं. जर का घरी माहीत झालं ना, मग समजा तुम्हाला काय आहे तर. अबे मारत्या डुबनेले का काऊ धमकी देऊ राहिला मला घरच्याची. भेट नाही म्हणलं मी, घरच्याला नाही ना दारच्याला नाही. लायरे पाटील मला काय ना माझ्या ट्रॅक्टरचे त्यालाही भेट नाही म्हणलं. एका दिवशी चाबी फेकून दिली. तुला काय वाटून राहिले का? तो सारखा फेकाळाव का म्हणलं? बायकोच्या मनाला ऐकणारा बहिणले का? चालला मोठा बोलून राहिला मला सांगतं. कोणाला बाप्पाला भेट नाही म्हणलं मी. सांगून राहिला. तुला काय वाटलं? अरे जाऊ दे, सकाळी उतरल्यावर बोलू बापू. जेवण करा आता, सुकान जेवण करा आणि आम्हाला करू द्या. उतरल्यावर काय सांगतो? आता सांगतो तुले. पोरगी भेटत तुला का? 150 पोरी पाहिलेले का? ते थकदीर त्या धेडकेला तुला दिली. पाया लागते त्या पाया चालला मोठाले का? पोरगी तरी भेटत होती का तुले? 3.5 फूट नाही बे तू. ते दारू पैराजा घटस्फोट होऊ राहिला होता ना तुमचा. कायले सांगता? मग शांतारा भाऊन याच्या त्याच्या हातपाय जोडेन तुम्ही. चला हो माही तोड हो राहिली. आता कसं करू मी? माबुडा आणि कंदिला भजी आहे ना, सगळा मेळ आणला ती. मग नाव नाही राहिजे आणि सांगू राहिले. मुके बसा. अरे दादा तू काय आता बुड्या सांगू राहिला? मग कधी बुडा ता बुडा 1 नंबरचे चालू माणसं तुम्ही. काय बोलता तुम्ही? चाललेले का हो? जेव्हा मुकाडे ना शारपणा करू नका. शिल्लक बोलता जबान फोडीत लागायचो. दोघांचं मी त्याला जेव्हा मुकाडे ना आलेले काय बेवडे माती मुक राहण्यातच बरं आहे. बरं बरं हो ठीक आहे. बोलणार नाही आता कोणी. जेव्हा आपापला जेव्हा आता जाऊ तिकडे. नाही थांबा आता, जेवण होऊ द्या. बुडीलेच फोन लावतो, गुंपा बुडीले. याले होऊ द्या, दणकेच खाल्ला होता. थांबतो आता. नाही यायचं घबाड घबास लागते नाही का? हो थांब ना, फोन करतो ना जेवण झाल्यावर. सांगतो ना मारत्याला मी त्या कधी मी.
नाही ना बैलन का ऐकत ना झुमऱ्याने सांगितलं ना मला मग जाता जाता सांगितलं म्हणे आम्ही उद्या येणार आहोत म्हणे. मग ते ट्रॅक्टर आता भरती करायला लागते द्यायला ते कुटार आणि ते नागरून द्यायला लागते वावर. मग उद्या येणार आहेत ते. पण मग असं सांगितलं तर बिघडते का? घरच्या माणसाला कुठं चाललो बा काय चाललो येतो नाही येत. बुडी तिकडे दादाचे मला म्हणते फोन ला माकाशीनाथ आणि तिकडे ते फोन उचलत नाही तर काय करावं मग म्हणून मी तुम्हाला विचारायला आली. त्याला ते बुडी झिंगू बुडीला ते काय असते लेकराची प्रत्येकालाच असते ना. जाऊ दे आता सांगून दे मला उद्या येतात म्हणा ते. आता कोणाला फोन आला पाहू दे बाबा 1 मिनिट थांबव. आहे मारतीच फोन आहे. अरे काय भाऊ मारती म्हणलं या झुमऱ्याला फोन लावून राहिले उचलून नाही राहिले. ते ट्रॅक्टरवर आहे का नागरटी चालू आहे का? हे कशाचा फोन नाही उचलून राहिले म्हणे. म्हणून म्हणलं आता काय काय चालू आहे द्यायचं काळजी थांबा आम्ही. हिंका लंका आले विचाराले येते का नाही काय आहे कसं आहे. कायचे फोन उचलतील ते कोणत्या तोंडाने उचलणार आहे? मग काय तर आम्हीच तर किती परेशान झालो. आता काय सांगा मावशी तुम्हाला. बेकार काम करून राहिली इथे येऊन. मग लोकांच्या गावाला दुसऱ्या गावाला जाऊन माणसानं माणूस किती राहा. दारू पिऊन लगायचे सुचून नाही राहिले त्याला काही नाही. तसं सांगू नका म्हणा मी सांगितलं म्हणून. कसं आहे तर तुमच्या कानावर टाकणं माझं काम आहे बा. नाही तर उद्या तुम्ही मला म्हणता सांगा लागत होतं मला. लय ढंगळे करून राहिले काय करा. फोन तर काय कोणाशी बोलायची त्याला तमीच नाही राहिले काही बोलून राहिले कोणाला. मला गुण दाखवतेच म्हणलं ते तिकडे गेल्यावर दाखवला शेवटी. काय करा बाबा याचं झुमरे आता काही थेंब नाही घेताना तिथे जाऊन कसा काय पिऊन राहिला. हो ते अजाबरान पाहिजे असं ना. काही पार्टी किटी होती का? बाबा सगळं शिजेल होतं त्याचं आधीच. मग काय तर आता म्हणून तर घाई करे चला कुठं राहिले मी म्हणून राहू द्या ना येऊ नका. तरी म्हणे चला. त्याचं होतं तिकडे ते शिजलेलं असं आहे ना. त्यानं सगळे बंपर आणून बिलकुल ओके केलं पण आम्हाला पताही नाही लागू दिला. आणि आता त्याची इतकी अंगात आली त्याचं सुचून नाही राहिलं. असं हो का? असं म्हणजे नांदी लावलं या अजाबरावनं. बरं ठीक आहे ना. येऊ दे उद्या द्यायले. आले की सांगतो मी काय करा दादा. फक्त आता मुकाट्यानं राह तू बाकी गावात लोकायला काही सांगू नको. अरे आपण काय कोणाच्या बदनामी करतो. पेन आणलो आहे ना तिकडे आपल्याला काय घेणं आहे पण आपल्याला काळजी वाटते म्हणूनच तुम्हाला फोन लावला का नाही. शेवटी तुम्ही त्याची आई आहे म्हणून आपण सांगू राहिलो बा. पण तू कसं आहे आम्हाला इतकं बोलून राहिला ते एखादा असं भांडणं केले असते. डुबऱ्यान गिबऱ्यान मारत्यान असं तसं आता ऐका लागू राहिले काय करतात ते काही सुधीत नाही. आपण कशी समजदार माणसं. म्हणून म्हणलं पहा जरासं उद्या त्याला जरा नाही तर असंच आता एक तर पैसा आपल्यापाशी. उद्या चालून ते निरा पैसा त्याच्यात घाला जावं. कुठे लोयनं कुठे हे करणं चांगलं वाटत नाही ते. म्हणून जरा अद्दल घडवा दिले जरा समजावून सांगा बरोबर. लग्नाचा माणूस आहे पोरगा आहे दिले. बरोबर आहे काय? ना तेच काय बाबा हे हरामाचं घबाड आहे ना येले. ते दिसते ना पुढे. मग याच्या पाहिजे किती बरबाद झाले तर आता यायला जर असे नांदा लागले तर नाही का बरबाद व्हायचे लक्षण. बरोबर पाहतो ना मी पाहतो येऊ दे त्याला उद्या. हो ठीक आहे ठेव मग. त्याला जेवण झाले आपले पान खाट आलो इथं. आता म्हणलं फोन लावले का कणीर बुड्याले. तुम्ही म्हणता तसं काही बजेट बसन केलं का? नाही तर उद्या माझ्या छाटावर 2-4 लोक येते आता. ते मला दलालाही सोडत नाही आणि ते दुकानदार बी आणि माझ्या जेवायचे पैसे आणि ते शाळेवाल्याचे उद्या भरायला लागते. म्हणलं कसं करू मग आता पैसे अर्जंट आहे मला. लावा ना मग मी का नाही म्हणतो का. बरं तुम्ही लावा आम्ही जातो तिकडे. झोपतो आम्ही आता आम्हाला झोप येऊ राहिले. तुम्ही फोन लावा त्याला काही म्हणा पैसे पाहिजे म्हणा मला ऐकू आला म्हणा ते भाड्याच्या गोष्टी ऐकल्या म्हणा. असं काही मी सांगून द्या आणि बरोबर जेव्हा ते सांगतो ना मी काय सांगायचे. तुम्ही थांबा फक्त जाऊ नका. गडबड खाली करता थांबा ना 5 मिनिटाची गोष्ट. ते बाबा संतोष आला का रे? हो ना काय रे का किती दिवसांना का गावाला जाऊन बसला तिकडे तू या इकडे म्हणलं ढोराची येलेले का ते देव म्हणे निरा मारे बे ढोराले. निरा काळीनं सगळे लेका ढोरं म्हणलं त्यानं असे हलकेच पाळले. बरं झालं आला बाबा तू काय रे का कसं बे. हो बा काय करता आता आपलं पलकलन झालं तिथून मग घरी गेलो भावाच्या. भाऊ म्हणजे जायचं नाही म्हणे सध्या. नाही तर फालतू ते येईन म्हणे माराले. म्हणून मी काय आलो नाही इतके दिवस. आणि एक तर आपलं घबाल आहेच ना दवाई बाबाचे पैसे आपले. मग 30 लाख रुपये आहे ना बा. मग आता ते पैसे सोलता येते का मला. म्हणून आता मी मला चला बा लांबपुरलेच बोला आपलं तिकडे काही खाल्लं नाही. हो ना पण ते विषय असं मोठ्यानं सांगत नाही कोणाले तर भावाले तर सांगितलं नाही ना हे काही. मी काय सांगतो मा भाले. मग आता लोक संतोष करत येऊन माय पैसे घेऊन गेला आता. मग ते आपलं सिलेंडर मध्ये तुम्ही सांगितलं तेच बरोबर आहे. पद्धतीत काम आहे. बरोबर आहे काही टेन्शन तर काम नाही. ठीक आहे तसंच ठेवते. सध्या म्हणलं गावातलं वातावरण तपेल आहे बरं. देवीदास संस्थांच्या घरची बाईनं रिपोर्ट द्यायची कोशिश केली होती. घबाळ आहे म्हणून हिस्सा मागितली. म्हणून म्हणलं सध्याची कोणीच बाहेर काढू नका. सगळ्या बाकी मेंबरला सांगितलं आम्ही तसं. तुझ्या जवायला सांगेल. तेच म्हणलं नाही तर येऊन करशील घोर आता. जा आता उद्यापासून ढोरं सुरू कर. बरं झालं आलं पण हे नाही का. नाही तर ढोराचा प्रश्नच होता. आता पेरण्या पाण्यात दिवस आणि आपले कामं आता. आता बी भरणं हे ते आण लागण. आता मारतायला गेलं ते कुटाराले आज काही येत नाही वाटते बहुतेक. आज ते आता नागरटी करून देईन आणि येईन लेकाचं. काय होते काय नाही का उद्या किती वाजते काय माहिती त्याले. आता उद्या ते शांतारामचा भैमुंग नेतो म्हणेन ते. आता काय होते काय नाही. मीच तर आता मुक्कामी पाठवत नाही भानुले. पण आता तू होतं म्हणून मला जाय बा जाऊ दे तिकडे आणा कुटार आणा. पण लेखाचं ते अजाबराव काय माणूस किती माणूस आहे का बेवडा माणूस ते. पोट्ट्याला लावायचा सुती लेखाचा त्याचंही मोठं भेव लागते बा. एक तर झुमऱ्या आणि हिंती पोट्टी अगो आहे सगळ्या ते काश्या गिश्या गैबाने. आता आहे अजाबरावचाच फोन आहे बा. आत्ताच नाव काढून त्याचं. काय म्हणते बाबा आता पाहू द्या बरं. राम राम अजाबराव राम राम. काय म्हणते भरलं पोट्ट्यानं कुटार गिटा दिलं नागरटी करून.
नागरिकचा विषय जाऊ द्या आता. मी काय म्हणतो ते ऐका तुम्ही. हा हो तुम्ही सांगतो ना लय राजा खालच्या पातळीतले लोक आहे. हा अरे म्हणलं घबाडासाठी तुम्ही मेले राजा मराठं नाटक केलं. हा इतक्यापर्यंत नाही करायला पाहिजे ना. हा असे कामं नका करू तुम्ही. आता हे काय विषय आला याच्यापाशी? अरे काय तुम्हाला माहित नाही राजा, माय मले माहीत. हा स्वर्गाच्या दारात जाऊन वापस आलो ना मी. हा माय मले माहीत. हा तुम्हाला खोट्या गोष्टी वाटते राजा. हा काही काही गावात पाहा ना तुम्ही, असे प्रकरण घडत नाही का? मग 2-4 लाख लोकातून एखादा माणूस जिवंत होऊन आलेला आहे. मग त्यात मी आहो समजा. आणि तुम्ही म्हणता राजा असं झालं न तसं झालं. आणि तुम्हाला काय करावं लागते? मी जिवंत झालो काय मेलो काय? हा तुम्हाला आता काय पडलं त्याचं? अरे म्हणजे मला काम पडलं म्हणून म्हणून राहिलं तुम्हाला. हा इतकं मोठं घबाड दाबलं तुम्ही आणि आम्हाला कानाले कोण नाही. हा पोलीस लोकांना तुम्ही घुमत आहात पण मला नाही घुमू शकत. मला सगळं माहीत पडलं आता काय आहे तुमच्या गावातनी. हा 11 लोक आहे तुम्ही, 11 लोक. घबाड तुमची गँग आहे गँग. सगळं मला मी ऐकलं सगळं आता. मी हे बा पोलीस स्टेशनला जाणार आहो. हे घबाड सरकारचं आहे, हे सरकारमध्येच जमा करायचं आहे मला. हे तुम्हाला पचू देत नाही मी आता. कसं रे बा, हे जे उठते ते खबर सुटते तुझ्या काय पचू देते का नाही? अरे बाबा कोण होय रे सांगणारा? कोण होय कोण म्हणलं? हा अरे घबाळ सापडलं असतं. हा आम्ही असे राहिलो असतो का? हा चक्की चालू असते का राजा? काय बोलतं तर काय करतं तू? हा दारू पिला का रे? दारू पिला का म्हणलं? हे दारूचं नका सांगू मला. मी दारून अंग धुईन मा पैशानं. तुम्हाला काय करावं लागते? पण खरी गोष्ट मला सांगा, तुम्ही घबाड सापडला का नाही तुम्हाला? हा तुम्ही 9 जण गावातले आहे, 2 जण परगावचे आहे. हा एवढे सांगतो तुम्ही कुठं लपून ठेवलेला आहे. सगळ्याच्या गॅस सिलेंडरमध्ये किती 30-30 लाख रुपये तुम्हाला हिशावर आलेले आहे. सगळं ऐकलं मी, सगळं माहीत झालं मला. राम करतो ते बा हे हो अंधी मोठी खुशी आहे ना. अरे बाबा काहीच नाही ना. अरे फक्त सगळ्या अफवा आहे लोकांच्या. हो हितभर हातभर करून सांगायचं. हा रामपुरात सापडलं, रामपुरात याले सोय राहिले त्याले सोय राहिले. हा चांगलं 2 हात करून लोकांना सांगितलं. आणि काय खरं त्याच्यात पैशांचं काहीच नाही. रामपुरात कोणाच 2 रुपये नाही. सरे पैदल छापा बियाण्याला सोय नाही. आणि काय सांगा तुले? ते काही समजवू नका मला तुम्ही. तुमच्या पोराच्या गोष्टी ऐकल्या मी. म्हणून मला माहीत पडलं. तुम्ही आता बहाणे करू नका. माझी सोय लावा तुम्ही. नाही तर मी उद्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो. ते सोयरे असो का तिकडे धायरे असो. मी आता ऐकणार नाही. नाही सापडलंच नाही म्हणा, पोट्टे खोटे बोलले म्हणा. अरे बाबा मी काय सांगू अजाबरा तुम्हाला? अरे पोट्टे मजा घेऊ रे, टिंगल टवारीवाला ना मारत्या. तुमची मजा घेऊ राहिला ते. हो हे बा उद्या मार्केटात येतो आम्ही शेंगा घेऊन, तिथं आपण बोलू बरोबर. हा हो ठेव आता फोन. तू सध्या सुदीत नाही. हा सकाळी बोलू आपण सकाळी. हा हो मार्केटात भेट तू. शेंगा घेऊन चाललो आम्ही उद्या. ये तू तिथं ते कटलं घेऊन. नाही, येतो उद्या मी शेंगा घेऊन येऊनच राहिलो मार्केटात. तुम्ही मला 9 लोक परगावचे जाऊ द्या. 9 लोक 9 लाख रुपये माझे घेऊन या तुम्ही. नाही तर मग मी पोलीस स्टेशनला जाणार आहो. हा सांगतो तुम्हाला. राजा तू लावतो तेच शेवटी. अरे उद्या भेटू ना आपण बोलू ना बरोबर. हा मार्केटात येतो उद्या. तू ये सांगतो तुला काय तर मग काय तर काही नाही ना. ठेव आता पाहू आता उद्या. नाही ते मला काही सांगू नका. फोन ठेवा काही करा. पण सगळ्या तुमच्या लोकांना सांगा 1-1 लाख माझ्यासाठी जमा करा म्हणा. आणि मला मार्केटात आणून द्या. नाही तर मी उद्या तुमचं लिखीच करतो. ठेवतो फोन आता.